नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली, पण इमिजिएट ओपनिंगनंतरनं थोडीशी डिप मॉर्निंगमध्ये पहिल्या 10-15 मिनटामध्ये बघायला मिळाली. निफ्टी जो आहे तो 350-350पर्यंत खाली आला, पण त्यानंतर इमिजिएट रिकव्हरी येऊन निफ्टी हे परत पुन्हा 22,400च्या अबाव सेटल झाला आणि एंटायर दिवसभर दुपारनंतरनं मात्र मार्केट एक स्टॅग्नंट ट्रेड केलं. एकाच लेवलला ऑलमोस्ट 22,450च्या आजूबाजूला 10-20 पॉईंट ट्रेड करत राहिला आणि एंटायर दिवसभर मार्केट त्याच ठिकाणी ट्रेड करून बंदही 22,450च्या आसपास झाला. त्यामुळे दुपारनंतर थोडंसं बोरिंग, स्टॅग्नंट, कंटाळवाणं ट्रेडिंग सेशन बघायला मिळाला. फारशी कोणतीही मूव मार्केट्समध्ये बघायला मिळालं नाही. म्हणा बँक निफ्टीसुद्धा 48,100च्या आजूबाजूलाच दिवसभर एंटायर काम केलं. फारशी कोणत्याही प्रकारची अप किंवा डाऊन मूव आलेली नाही आणि बघायला मिळालेलं नाही. तर मार्केटनं अपट्रेंड मोमेंटम कंटिन्यू ठेवला आहे लोअर लेवलवरून आणि मला वाटतं फर्दर नेक्स्ट वीकमध्ये मार्केट आणखी थोडंसं हायर लेवलला जाऊ शकतं. मे बी एवढा लाईफ टाईम हायपर्यंत जाण्याचासुद्धा कदाचित प्रयत्न होऊ शकतो, पण 22,700च्या वर गेल्यास तर. सोमवारी सुट्टी आहे मार्केटला. मुंबईमध्ये वोटिंग आहे, त्यामुळे मार्केटला सुट्टी आहे सोमवारी. मंगळवारी सेशनसाठी बघायला झालं तर मला वाटतं निफ्टीमध्ये जो काल आपण रेजिस्टन्स बघितला 22,550-600 तो इंटॅक्ट आहे. लोअर लेवलला 22,400 आत्ता एक इमिजिएट बेसिसला सपोर्ट आहे. 22,400च्या खाली गेला तर 22,350 आणि 22,300 या रेंजला निफ्टीला सपोर्ट आहे, जिथं मार्केट सपोर्ट घेऊ शकतं. हायर लेवलला 22,550-600 मंगळवारसाठी रेजिस्टन्स आहे. बँक निफ्टीमध्ये बघायला झालं तर 48,000 एक इमिजिएट बेसिसला सपोर्ट आहे. त्याच्या अबाव मेंटेन आहे. तोपर्यंत 48,300पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. 48,300च्या वर गेलं तर फर्दर अप मूव बँक निफ्टीला येईल. अदरवाईज बँक निफ्टी 48,000 आणि 48,300 या रेंजमध्ये राहू शकतं, ज्याप्रमाणे निफ्टी 100-1 पॉईंट वर खाली राहू शकतं. ह्या लेवलनुसार निफ्टी बँक निफ्टीमध्ये तुम्ही मंगळवारी ट्रेड करा. 48,000च्या खाली आला तर बँक निफ्टी 47,700पर्यंत येऊ शकतं. ओव्हरऑल FIDIचा आकडेवारी आजची अजून अवेलेबल नाही. काल FISने 750 करोडची विक्री केलेली, DISने 2,100 करोडची खरेदी केलेली. FISचं विक्रीचं ट्रेंड अजूनही इंटॅक्ट आहे, तो मला वाटतं फर्दर राहील. आज NSEमध्ये 1,493 शेअर्स वाढले, त्याबाजूला 791 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 25 शेअर्स वाढले, त्याबाजूला 25 शेअर्स पडलेत. एकदम फ्लॅट आहेत, मिक्स आहे शो NSEमध्ये आणि निफ्टीमध्ये. एवढा सेक्टर इंडिसाइजमध्ये ऑटो आणि मेटल सेक्टर आणि ऑइल अँड गॅस या 3 सेक्टरला 1% तेजी राहिली. बाकी IT सेक्टरवर थोडा दबाव राहिला. बाकी अदर सेक्टर जे आहेत ते साईडवेज ट्रेड केलेले आहेत. फार काही मोमेंटम बाकी कोणत्या सेक्टरला बघायला मिळालेलं नाही. ग्लोबल मार्केटचा आढावासुद्धा युरोपियन मार्केट जे आहे ते 0.5% मायनस आहेत, मायनसमध्ये आहेत. डाऊ फ्युचर्स 40 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ओव्हरऑल US मार्केट्समध्ये सुद्धा मला वाटतं फारशी काही अजून मोमेंटम नाही आणि फार काही इव्हेंटसुद्धा नाही आहेत. त्यामुळे मला वाटतं मार्केट सोमवारी सुट्टी आपल्याला मंगळवारी ज्या पद्धतीनं ग्लोबल मार्केट्स राहतील त्यानुसार आपल्याला मंगळवारी ओपनिंग बघायला मिळेल आणि मगाशी ज्या लेवल सांगितले त्यानुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये मंगळवारी ट्रेड करू शकता. तर बघूया मार्केट्स कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.